प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा, राम बंधू निवडा. मी कालही नाराज नव्हतो, आजही नाराज नाही. सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती. 2008 मधील रेल्वे भरतीवेळी मनसेने केलेल्या आंदोलनाप्रकरणी कोर्टाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. सबळ पुराव्याअभावी राज ठाकरेंसह 10 मनसैनिक निर्दोष. नीट घोटाळ्याचे कनेक्शन आता बीडच्या अंबाजोगाईपर्यंत. शहरातील काही विद्यार्थी लातूरमधील मोठेगावकरच्या क्लासमध्ये घेत होते शिक्षण. यातील काहींनी मोठेगावकरकडून पेपर घेतल्याची देखील माहिती. वांद्रे गरीब नगरातील दगडफेक प्रकरणातील आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. अतिक्रमण कारवाई वेळी दगडफेक करणाऱ्या 15 आरोपींची 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. नसरापूर अत्याचार प्रकरणी 28 मे पासून नियमित सुनावणी. आरोपीची मानसिकदृष्ट्या वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी. मलकापुरात पेट्रोल पंपावर ठाकरेंच्या पक्षाकडून मेलोडी चॉकलेटचं वाटप. वाहनधारकांना रांगा लावाव्या लागत असल्यानं उपरोधिक आंदोलन. इंधन दरवाढीच्या विरोधात कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन. तर नागपुरात शरद पवारांचा पक्ष उतरला रस्त्यावर. मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे काय फायदा झाला सांगा, सतेज पाटलांचा सवाल. उल्हासनगरच्या कैलास कॉलनी भागात जुन्या वादातून भर रस्त्यात गोळीबार. उपचारादरम्यान 2 भावांचा मृत्यू. धाराशिव आणि येवल्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. येवल्यात वाऱ्यामुळे कोसळलं होर्डिंग, तर धाराशिवमध्ये पिकांचं नुकसान. आणि पश्चिम बंगालमध्ये गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपींना मुंबईतून अटक. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी झाला होता हल्ला. तर आता बातमी आहे मान्सूनची. मान्सून वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करतोय आणि अशा वेळी शेतीमध्ये मशागतीची कामं वेग घेत आहेत. पण त्याला ब्रेक लागलाय आणि ब्रेक ग्रामीण भागातल्या डिझेलच्या भीषण टंचाईचा आहे. डिझेलच्या अभावी शेतीची कामं खोळंबली आहेत आणि शेतकऱ्यांना पंपावर मुक्काम करावा लागतोय. डिझेल केव्हा येईल याचा भरवसाच नाहीये आणि पंपावर जेवणाच्या पंक्ती सुद्धा बसतायत. हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर आंदोलन करायची ही वेळ आली आहे. पावसाळ्याच्या आधी मशागतीची कामं कशी होतील याची चिंता निर्माण झाली आहे. पाहूया. पेट्रोल पंपांवर सध्या जेवणाच्या पंक्ती बसतायत. जळगाव जिल्ह्यातील धरण गावातील शेतकऱ्यांना डिझेलसाठी दिवस रात्र पंपावरच थांबण्याची वेळ आली. डिझेल आल्यावरती नंबर चुकू नये यासाठी शेतकरी घरात सुद्धा जाऊ शकत नाहीये. परिणामी पेट्रोल पंप चालकांनी पंपांवरच सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली. दुपारी 4 वाजल्यापासून शेतकरी उन्हाचा नदी ते भुकेले बसलेले होते. त्यांना आता पवार पेट्रोलियमतर्फे आम्ही जेवणाची व्यवस्था केली. व आता थोड्याच वेळात रात्रीचे 11 वाजलेले आहेत जवळजवळ. आता गाडी येते. आम्ही शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शेतीचे हंगाम सुरू आहे. आता शेतीच्या कामासाठी आम्ही डिझेल आता पहिले उपलब्ध करून देणार आहे. त्यांनी खिचडी बनवून ते लोकांना खाऊ घातली. कशासाठी? चंदन नानांनी कशासाठी खिचडी खाऊ घातली? लोकांची ते हाल बघतायत. ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी तुम्ही वेगळी तरतूद ठेवा. डिझेल कसं वाटायचं असं. तुळजापूरमध्ये सीएनजी पंपावरती वाहन बाजूला घेण्यावरून वाद झाला आणि हाणामारीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पंपावरती तासनतास थांबून आणि रांगेत कॅन लावून सुद्धा डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी संघटनेने चिखली तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.
तर जालना परभणी महामार्गावरती कॅन ठेवत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. परभणी जिल्ह्यात डिझेल उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शेतकरी ट्रॅक्टर आणि कॅन घेऊन डिझेल भरण्यासाठी पंपावरती पोहोचत आहेत. मात्र कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या. शासनाचा एकही माणूस आला नाही. आम्ही उपाशी तपाशी इथं उन्हात 45 डिग्री टेम्परेचर आहे. इथं काय सांगण्यात आलं पेट्रोल पंपाकडून? पेट्रोल पंपावर देतो सांगण्यात आले. आणि ह्या बघा त्या गुजरातच्या ह्याच्या गाड्या उभ्या होत्या इथं गायब झाल्या. तेला 500-500 लिटर द्यायलेत. आम्हाला 50 लिटर बी देऊ शकत नाहीत. 2,000-1,000चं द्यायलेत. आम्ही 1,000-2,000चं डिझेल तर ट्रॅक्टर इथं आणायला लागते. आणि एवढं डिझेल काय आम्हाला फुकून थोडंच घ्यायचं आहे. द्या ना आम्हाला. आम्ही पैसे द्यालो, डिझेल द्या आम्हाला डिझेल पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे. मुक्ताईनगरच्या पंपावरती 2 दिवसांपासून इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी वाहनधारकांनी पंपांवरती गर्दी केली आहे. राज्यात अनेक पंपांवरती गर्दी पाहायला मिळते. त्यातच अनेक ठिकाणी घाबरून जाऊन इंधनाची जास्त प्रमाणात खरेदी केली जाते. अफवांमुळे नागरिकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त डिझेल साठवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. परिणामी पंपांवरती टँकर आल्यावर 5 ते 6 तासातच इंधनाची विक्री होती. त्यामुळे इंधनाचा तुटवडा दूर होताना दिसत नाहीये. नागरिकांनी पॅनिक बाईंग बंद केलं तर ही परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पुराव्यांअभावी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता झाली आहे. उत्तर भारतीयांना मारहाण झाली आणि राज ठाकरेंवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल झाले. त्यातला एका खटल्याचा 18 वर्षांनी फैसला झालाय. 18 वर्षात सरकारी पक्षाला पुरावे गोळा करता आले नाहीत. नेमकं प्रकरण पाहूया. 18 वर्षानंतर राज ठाकरे निर्दोष. परप्रांतीयांना मारहाण केल्याप्रकरणी फैसला. ठोस पुराव्यांच्या अभावी कोर्टाचा निकाल. 2008 साली रेल्वे भरती दरम्यान उत्तर भारतातून आलेल्या परीक्षार्थींना बेदम मारहाण करण्यात आली. राज्यातील स्थानिक तरुणांना रेल्वेत नोकरीच्या संधी नाकारल्या जात असल्याचा दावा मनसेनं केला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या परीक्षार्थींना लक्ष्य केलं. या हिंसक आंदोलनाच्या प्रकरणी दाखल झालेल्या एका गुन्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ठाणे सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. तब्बल 18 वर्षानंतर राज ठाकरेंना हा दिलासा मिळाला. पुरावा जो होता तो सफिशियंट नव्हता. त्यामुळे वॉन्ट ऑफ एव्हिडन्स सगळ्यांची कोर्टाने मुक्तता करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सीडी पण सीज केलेली, पण जो 65B एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे जो सर्टिफिकेट पाहिजे ती प्रॉसिक्युशन प्रोड्यूस न केल्यामुळे आणि सफिशियंट एव्हिडन्स नसल्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना अक्विट करण्यात आलेला आहे. गुन्हा सिद्ध होईल असे ठोस पुरावे मांडण्यात सरकारी पक्षाला अपयश आलं. आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे सरकारी पक्षाला मांडता आले नाही. पुराव्यांच्या अभावी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली. चिथावणी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. राज ठाकरेंसह 10 मनसे कार्यकर्ते निर्दोष असल्याचं कोर्टानं म्हटलं. राज ठाकरेंविरोधात पोलीस कोणताच पुरावा देऊ शकले नाहीत असं निरीक्षण नोंदवत पुराव्याच्या अभावी कोर्टानं राज ठाकरेंना या संपूर्ण प्रकरणातून दोषमुक्त करण्याचा महत्वाचा निकाल दिला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परप्रांतातनं विद्यार्थी परीक्षेकरता आले होते याचाही कोणताही पुरावा सरकार पक्षाला देता आलेला नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंनी काही प्रक्षोभक भाषण केलं आणि त्याच्यामुळे पुढची घटना झाली याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. गेल्या 18 वर्षापासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत अखेर राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता झाली. राजसाहेबांना आम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला आणि खऱ्या अर्थाने मराठी लोकांना, मराठी विद्यार्थ्यांना, मराठी लोकांना खरा न्याय मिळाला आहे. ही आज मराठी लोकांची जीत आहे. एक आंदोलन झालं ते मराठी माणसाच्या हक्कासाठी होतं, नोकर भरतीसाठी होतं. आणि मला असं वाटतं की कोणते पुरावे नसल्यामुळे चिथावणीखोर भाषणाचे त्यांची निर्दोष सुटका केली असेल, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. शेवटी न्यायालयीन बाब आहे ना. जर पुरावे मिळाले नसतील तर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे.
मराठी माणूस आणि मराठीच्या मुद्द्यावरून मनसेनं पक्षाच्या स्थापनेपासून आक्रमक भूमिका घेतली. अशात कल्याणमध्ये परप्रांतीय परीक्षार्थींना मारहाणीची घटना 2008 साली घडली. या प्रकरणात राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर 18 वर्षानंतर या प्रकरणी निकाल लागून कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानं राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.